महत्त्वाचं औक्षण करताना नेमका कशाचा टिळा लावावा हे बऱ्याचदा समजत नाही, तर तो आज मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक टिळ्याचे महत्त्व आज मी तुम्हाला देणार आहे। हळद। पहिला टिळा म्हणजे हळद। हळद हे शुभ, समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। अशा स्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळावर हळदीचा टिळा लावता तेव्हा त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी व भरभराट येते। शिवाय हळद ही आरोग्यदायी मानली जाते, म्हणून हळद आरोग्याला चांगली ठरते। दुसरा टिळा म्हणजे केशर टिळा। केशर टिळा घरातील अनेक शुभ कार्यात केशर वापरतात, कारण केशर हे आदर आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे रक्षाबंधन दिवशी भावाला केशरचा टिळा लावल्याने घरामध्ये सुख, समृद्धी नांदते। याशिवाय केशरचा संबंध गुरुग्रहाशी ही आहे, त्यामुळे केशर टिळा लावल्याने भावावर गुरुग्रहाचा आशीर्वाद राहतो। तिसरा टिळक म्हणजे कुंकवाचा टिळा। हा टिळा तर आपण बऱ्याचदा लावतोच। रक्षाबंधन दिवशी औक्षण करताना बहुतांश घरामध्ये कुंकवाचा नाम ओढला जातो किंवा कुंकवाचा टिळा लावला जातो, कारण कुंकू हे विजयाचे प्रतीक मानले जाते। कुंकवाचा टिळा लावल्याने घरामध्ये आयुष्यामध्ये शुभ संकेत मिळतात। भावाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती भरभराटीने होते। त्यासाठी प्रगतीचे प्रतीक म्हणून कुंकू हे अत्यंत लाभदायक आहे। अशा प्रकारे रक्षाबंधन दिवशी कुंकवाचा टिळा किंवा नाम लावल्याने शुभ मानलं जातं। अशा प्रकारे तुम्ही तिन्ही टिळ्यापैकी हळदीचा किंवा केशरचा किंवा कुंकवाचा कोणताही एखादा नाम ओढला तरी चालेल। त्यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये भरभराटी, सुख, समृद्धी येणार आहे आणि तुमचा आशीर्वाद कायम त्याच्यासोबत राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळद, कुंकू आणि केशर या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला त्याचा फायदा किंवा त्या संदर्भात होणारे लाभ तुम्हाला मी सांगितलेले आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा। अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात।